गेल्या काही दिवसांपासून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे। त्यातच विधिमंडळामध्ये ते चक्क जंगली रमी खेळत असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरतेय। याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांचं मंत्रिपद काढून घेण्याचे स्पष्ट असे संकेत दिलेत। बघूया याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही आम्ही। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन म्हणजे भिकारी कोणी शासन आहे। मी सोमवारी समोरासमोर चर्चा करणार आणि त्याच्यानंतर मी काय तो निर्णय घेणार। शेतकऱ्यांबाबत बेताल विधानं करणाऱ्या सभागृहात पत्ते खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांचं काउंटडाऊन सुरू झालं। माणिकराव कोकाटेंवर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत अजित पवारांनी दिलेत। त्यामुळे पुढच्या आठवड्यात समोरासमोर चर्चा केल्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाणार आहे। दरम्यान इजाबिजा झाला तिजाची वेळ आणू नका असं कोकाटेंना सांगितलं होतं। अशा भाषेत अजितदादांनी आपला इरादा स्पष्ट केलाय। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन घेतं। शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही आम्ही। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन म्हणजे भिकारी कोणी शासन आहे, शेतकरी नाही। पण त्याचा नेहमी अर्थ उलटा केलेला आहे। त्यामुळे 1 रुपया ही किंमत फार थोडी आहे आणि 1 रुपयाच्या विम्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये 5-5.5 लाख बोगस अर्ज या ठिकाणी सापडले। माझ्याच काळामध्ये सापडले। मी ते बोगस अर्ज तात्काळ रद्द केले। मागे एकदा त्यांच्याकडनं असंच काही गोष्ट घडून गेली, तेव्हाही मी त्याची दखल घेतली होती आणि त्यांना सांगितलेलं होतं की असं होता कामा नये। परत दुसऱ्यांदा घडलं, दुसऱ्यांदा पण मी त्यांना जाणीव करून दिली, इजा झाले बिजा झाले तिजाची वेळ आणू नका। परंतु आता मी सोमवारी मी आहे का नाही, सोमवारी मी असेल तर सोमवारी नाही तर मंगळवारी त्यांना बोलून त्यांच्याशी समोरासमोर चर्चा करणार आहे आणि त्याच्यानंतर मी काय तो निर्णय घेणार। राज्याचं कृषी मंत्रीपद हे गेल्या काही वर्षांपासून भलतंच फॉर्मात आलंय। धनंजय मुंडेंनी वादाचा पाया रचला तर माणिकराव कोकाटेंनी त्यावर कळस चढवला। या दोन्ही नेत्यांनी कृषी मंत्री पदाला एक वादग्रस्त ग्लॅमर मिळवून दिलंय। त्यामुळे कृषी मंत्री पद चांगल्या नेत्याला द्यावं अथवा अजित पवारांनी स्वीकारावं असं आवाहन रोहित पवारांनी केलंय। तुम्ही शेतकऱ्याला भिकारी म्हणलात, तुम्ही सरकारला भिकारी म्हणलेला आहात। त्यामुळे जे काय तुम्ही केलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला राजीनामा हा द्यावाच लागेल। तुमचे नेते या बाबतीत काय करतात हे मात्र त्या ठिकाणी बघावं लागेल। पण दादांना मला विनंती करायची, एकतर यांचं खातं बदला, तिथं दुसऱ्या चांगल्या व्यक्तीला तिथं तुम्ही द्या, नाहीतर तुम्ही स्वतः कृषी विभागाची तिथं जबाबदारी घ्या अशी विनंती अजितदादांना तिथं करतो। पण ही व्यक्ती त्या विभागामध्ये त्या विभागाचा प्रमुख म्हणून राहिल्यामुळे शेतकऱ्याचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान आज होत आहे। त्याबद्दल तो निर्णय आमच्या अखत्यारीतला असेल। मुख्यमंत्री आम्ही ठरवून तो निर्णय घेऊ। शेवटी ह्या बाबतीमध्ये आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना आमच्या कुठल्याही व्यक्तीकडनं, कुठल्याही मंत्र्यांच्याकडनं, राज्यमंत्र्यांच्याकडनं, नेत्यांच्याकडनं महायुतीला कुठंतरी कमीपणा येईल अशा प्रकारचं वक्तव्य कुणाकडनंच होता कामा नये। विधान परिषदेच्या कामकाजादरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर रमी खेळत असल्याचं समोर आलं। दरम्यान हा व्हिडिओ कोणी काढला याचा शोध घेण्यासाठी विधिमंडळ सचिवालयानं चौकशी सुरू केली आहे। पण या चौकशीवरून आमदार रोहित पवारांनी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। विधिमंडळात पत्ते खेळणाऱ्या मंत्र्याचा व्हिडिओ कोणी काढला याची मात्र सरकार चित्त्याच्या वेगानं चौकशी करतंय। वास्तविक रमी खेळणाऱ्या मंत्र्यांचं पितळ उघड करणारा विधिमंडळात बसलेला असो की गॅलरीत हे महत्वाचं नाही, तर त्याने मंत्र्यांचा कारनामा जगापुढे आणला हे महत्वाचं आहे। उद्या व्हिडिओ काढणारी व्यक्ती पुढे आली तर राज्यातील 4 कोटी शेतकऱ्यांसह महाराष्ट्र त्याचा सत्कारच करेल। पण राजकीय हिशेब चुकता करण्यासाठी पदाचा कशा पद्धतीनं गैरवापर होतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही चौकशी। सामान्य माणूस आणि शेतकरी विरोधी असलेल्या या सरकारला आम्ही कायम उघडं पाडत राहू। जेव्हा तिथं कोकाटेंचा मुद्दा काढला, व्हिडिओ जेव्हा प्रसिद्ध केला, तो व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर लगेचच मुंबईमध्ये 353 माझ्या विरोधात झाले। म्हणजे आम्ही सरकारच्या विरोधात बोलायचं आणि आमच्यावर काय होणार तर कारवाई करणार। अरे काय कारवाई करा, आम्ही कोणालाही घाबरत नाही। काय करायचं तुम्ही करा, तुम्ही कोणाचं वकील लावायचं वकील लावा, आम्ही सुद्धा त्या बाबतीने लोकांच्या वतीने लढत राहू। ठीक आहे, ते ग्रामीण भागामधून आलेले आहेत आणि गावगाड्यामध्ये बसल्यानंतर आपण गप्पा गोष्टी करतो आणि बोलतो।
तसं या एकदा आपल्यावर जबाबदारी मिळाली की जबाबदारीचं भान ठेवून खऱ्या अर्थानं काम करावं लागतं आणि कृषी खातं हे फार मोठं खातं आहे, जबाबदारीचं खातं आहे. निश्चितच वरिष्ठ पातळीवरनं याची योग्य ती दखल घेतली जाईल असं मला वाटतं. इन शर्ट, ब्लेझर आणि डोळ्यावर गॉगल असा स्टायलिश कृषी मंत्री अजित पवारांनी महाराष्ट्राला दिला. त्यामुळे माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांना फाटक्या कपड्यातनं त्यांच्याप्रमाणेच सुटाबुटात आणतील अशी अपेक्षा होती. पण झालं उलटच. या कृषी मंत्र्याला आपलं खातं किती संवेदनशील आहे हेच कळेना. किमान आता तरी शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेणारा, धड बोलणारा, धीर देणारा संवेदनशील कृषी मंत्री द्यावा किंवा रोखठोक अजितदादांनीच कृषी मंत्रीपद स्वीकारून बळीराजाला न्याय द्यावा अशी अपेक्षा सध्या राज्यातील शेतकरी करतोय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.